अशोक खरातच्या जवळच्या माणसाचा अपघात, शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा मृत्यू. नेमकं घडलं काय? हा अपघात टाळता आला असता का? सगळं जाणून घेऊ. बंधू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि शिर्डीतील प्रसिद्ध व्यावसायिक जितेंद्र शेळके यांचा शुक्रवारी दुपारी 12:15 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. जितेंद्र शेळके हे आपल्या कुटुंबासोबत शेगाव इथून आपल्या 4 चाकी गाडीनं शिर्डीकडे समृद्धी महामार्गावर परतत होते. यावेळी त्यांच्या कारनं कंटेनरला मागून धडक दिली. त्यांची टोयोटा गाडी ही कंटेनर खाली पूर्णपणे अडकलेली दिसून आली. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात हा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झालाय. मुलाला उपचारासाठी कोपरगावातील एका रुग्णालयात हलवण्यात आलंय. दरम्यान हा अपघात टाळता आला असता का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. धोत्रे गावचे सरपंच प्रदीप चव्हाण यांनी घटनास्थळावरून बोलताना नेमकी काय माहिती दिली आहे तेही ऐका. साधारणतः 12:30ची वेळ होती. आपली शिर्डीची गाडी होती, शेळकेंची, महेंद्र भाऊ आणि जितेंद्र भाऊ शेळके यांची. तिथे कंटेनर होता, त्या कंटेनरला ती धडकली पाठीमागून, डायरेक्ट त्यामध्ये घुसली गाडीची. आवाज झाला मोठा म्हणून आमच्या गावातली मुलं आले, मग आम्ही इथं आलो आणि त्यात ते माग त्यांचा मुलगा होता, तो मुलगा वाचवला आम्ही, तो एचजीएस हॉस्पिटलला पाठवला. परंतु ते 2 जण मात्र जागेवर गेले, जितेंद्र भाऊ शेळके आणि त्यांच्या मिसेस. आम्ही तातडीने टोल फ्री नंबरला कॉल केला, त्याच्यानंतर त्यांच्या घरच्यांना कॉल केला. घरचे जागेवर आले, परंतु यंत्रणा मात्र फार 1.5 घंट्याने आली. कंटेनर खूप उशिरा, क्रेन खूप उशिरा आलं. ते महिला जे महिला होती ती जवळपास अर्धा. हा अपघात दुपारी 12:15 वाजता झाला. मात्र गाडी ओढण्यासाठी क्रेन तब्बल 2 वाजता आली आणि त्यानंतर शेळके आणि त्यांच्या पत्नीचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, अशी माहिती सरपंचांनी दिली आहे. आता अपघातास्थळी श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे जेव्हा पोहोचले तेव्हा त्यांनी काय माहिती दिली तेही ऐका. शेळकेंच्या गाडीचा भीषण अपघात झालाय, काय नेमकी प्राथमिक माहिती आहे? बरोबर आहे. आत्ताच्या प्राथमिक माहितीनुसार आज दुपारी 12:30 वाजेच्या दरम्यान हा अपघात झालेला आहे. समृद्धी महामार्गावर संभाजीनगरकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर एक कंटेनर आहे आणि या कंटेनरला पाठीमागून शेळके यांच्या गाडीने धडक दिल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. पोलीस सर्वच आमची पोलीस टीम आहे, फॉरेन्सिक व्हॅन आहे, आम्ही या ठिकाणी आता पाचारण केलेली आहे. त्याशिवाय अन्य जे काही एक्सपर्ट्स आहेत त्यांना देखील आम्ही या ठिकाणी बोलावलेलं आहे. आणि या घटनेमध्ये जी आता प्राथमिक माहिती मिळाली त्यानुसार शेळके दाम्पत्याचं निधन झालेलं आहे आणि त्यांचा जो मुलगा आहे तो इंज्युर्ड असून तो उपचार घेत आहे. पोलीस या ठिकाणी सविस्तर पंचनामा करून पुढील तपास करत आहेत. दरम्यान अपघातात मृत्यू झालेले जितेंद्र शेळके हे शिर्डीतील प्रसिद्ध व्यावसायिक आणि त्याचबरोबर अशोक खरात याच्या शिवनिका संस्थानचे उपाध्यक्ष होते. खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तर त्यांच्या पत्नी अनुराधा शेळके या सिल्वर ओक शैक्षणिक संकुलाच्या संचालिका आहेत. जितेंद्र शेळके हे वादग्रस्त भोंदू बाबा अशोक खरात याचे निकटवर्तीय असल्यामुळं, त्याचबरोबर शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष असल्यामुळे आता या अपघातावर अंजली दमानिया, विजय कुंभार यांनी संशय व्यक्त केलाय. त्यामुळे घातपाताचा संशय आता व्यक्त केला जातोय. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.